घरामध्ये आपण जेव्हा पण साफसफाई करत असतो ना, तर महिन्याला 2 महिन्याला तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच वस्तू आपल्याला टाकायच्या वस्तू असतात बरं का. आता ते प्रत्येक वस्तू टाकायचीच असते असं नाही बरं का. त्याच वस्तूपासून आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी किंवा काहीतरी तयार करू शकतो असं विचारसुद्धा नक्कीच केलं पाहिजे प्रत्येक गृहिणींनी. आता बघा हेच ना, मी काल कपाट सगळं साफसफाई करत होते, म्हणजे सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घालत होते आणि त्यात मला बरेच कपडे ह्यांचे वेस्ट मिळाले, म्हणजे जे की हे लोक घालत नाही आहेत आदिती अनुश्री. तर त्यांचेच ड्रेसेस मी असे काही काढून ठेवले होते. लगेच मी टाकून देत नाही आहे कपडे, कुठलेच मी अंगावरचे टाकून वगैरे देत नाही. तर ते असे बॅगमध्ये वगैरे भरून ठेवली होती. म्हटली चला आता त्यातले कुठले अशा वस्तू आहेत की त्याच वस्तूपासून आपण मस्त असं त्याला एक वेगळा मोड आणूया किंवा नवीन काहीतरी वेगळ्याच ह्याच्यामध्ये रूपांतर करूया. आता हेच बघा ना, हे ना अनुश्रीचा स्कर्ट आहे बरं का. मी जे की तिला दसऱ्यामध्ये दांडे वगैरे खेळण्यासाठी हा ड्रेस घेतला होता तिला, पण ती नवीन असताना थोडंफार काय घातली, पण हा नवीनच आहे. 3-4 वेळा घातली असेल ती, पण त्याच्यानंतर घातली नाही. ते तसाच पडून होता कपाटामध्ये आणि तिला विचारलं तर ती म्हणते आता मला नको येते, मी नाही घालत. मग काय तिचा स्कर्ट आदितीला दिला तर आदिती पण म्हणते मला पण नको येते. मग आता एवढं स्कर्ट चांगला असलेलं मी कसं काय टाकून देणार, म्हणून ना म्हटली चला आता हे मधलं जे पट्टा होता ना, म्हणजे राजस्थानीवाला तो डिझाईनचा होता ना, तो तेवढाच भाग ना मी 10x7 मध्ये कट करून घेतली आणि अस्तर वगैरे आतमध्ये छान असं फिनिशिंग दिसण्यासाठी ना ते जॉईंट करून घेतले. आता इथे सेम मॅचिंगमध्ये मला काय अस्तर मिळालं नाही, म्हणून ब्लाऊजचंच होतं जे राहिलेलं होतं ना, तर तेच मी चला म्हटले आता जॉईंट करूया. आणि स्कर्टला ना लेस होते ना खाली, तर तो सुद्धा भाग मी म्हणजे लेसचा भाग काढून घेतला आणि आतमध्ये आता ह्या पाऊचच्या आतमध्ये मी लावलेले आहे बरं का. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण कळेलच. त्याच्यानंतर ना चेन वगैरे बसवली आणि साईडला असं पूर्ण राऊंडमध्ये खालच्या भागाला थोडंसं असं राऊंड शेपमध्ये टिपा मारले आणि फिनिशिंगसाठी परत गोट वगैरे केली साईडला. आता इथे आदिती अनुश्री तर साईडला बसून बघतच होते नेमकं मम्मी आता आमच्या स्कर्टचं काय करणार आहे, आणि मी काय त्यांना पूर्ण होईपर्यंत सांगितले नाही बरं का की नेमकं मी काय शिवते. आता हे जे चेन लावलेलं आहे ना, तर हे सुद्धा मी अन्वीचा एका वेस्ट फ्रॉकचाच काढून घेतलेला आहे. आता तुम्हाला सुद्धा अंदाज आलाच असेल की नेमकं मी ह्याच्यापासून काय बनवलेलं आहे स्कर्टपासून. तर बघा आता हे हँग करण्यासाठी मात्र माझ्याकडे काय नव्हतं, किंवा मी कापडाचं बनवलं असतं तर ते एकदमच भंगार दिसणार होतं. त्याच्यामुळेच ना मी आदितीच्या आर्ट बॉक्समध्ये म्हटले शोधले जरा, तर हे मला मण्यांचं लेस मिळालेलं होतं. म्हटली चला आता हेच आपण हँग करूया, म्हणून तिथे हँगरसाठी थोडेसं असं नॉड लावलेले होते मी छोटे छोटे, आणि त्यालाच ना मी आतमध्ये असं इन्सर्ट करून हे व्यवस्थित असं गाठ मारले. आता हे युनिक असं वाटत होतं. हे असे सेम क्वालिटीचे पर्स ना तुळशीबागेमध्ये पुण्यामध्ये ना तर 150 ते 250च्या दरम्यान मिळतात बरं का. असं वाटतच नव्हतं की आपण घरी वगैरे बनवलेलं. आणि तुम्हाला सुद्धा आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात मग पुन्हा. बाय.